सहयोग त्यावेळेस होऊ शकतात आणि तीच जीवन दाखवण्यासाठी मला फक्त तुम्हाला ते निर्णयाच्या बद्दल जायचं असेल तर काही नाही वेगळं लक्षात घ्या यशाच्या शिखरावरती पोहोचणं यशाच्या शिखरावरती पोहोचणं खूप सोपं आहे पण यशाच्या शिखरावरती कायमस्वरूपी विराजमान होणं खूप आहे अवघड आहे त्याला पोहोचण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि विराजमान होण्याच्या गोष्टी जे घरट्याकडे फिरतात ना त्या ढगांच्या भीतीने पावसाच्या भीतीने त्याला पक्षी म्हणतात पण ढग एवढ्या तरी पाऊस येतात त्या ढगांच्या आधी त्या ढगांच्या वरती जाऊन हवेत विहार करतो त्याला गरुड पक्षी म्हणतात काय म्हणतात आणि इथं आलेला प्रत्येक विद्यार्थी हा मला वाटतं गरुड पक्षी आहे कारण आजही बाहेर पाऊस आला तरी तुम्ही इकडे आणि म्हणून स्वतःचा त्याचा जोडा करतात पक्षात आणि गरुड पक्षात काय मला फरक आहे सर्वसामान्य पक्षी उत्तर प्रवास करतो घाटाकडे आणि गरुड प्रवास करतो ढगांच्या वर किती लोकांना ढगांच्या वर जायचे ढगात नाही म्हटलं किती लोकांना ढगांच्या वर जायचे तर हा प्रत्येकाला ढगांच्या वर असं मुक्त फिरायचं किती लोकांना यस याचा न